अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीश झाले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी न्यायमूर्ती भूषण गवई यांना शपथ दिली. न्यायमूर्ती भूषण गवई भारताचे 52वे सरन्यायाधीश आहेत. मैं भूषण रामकृष्ण गवई बी.आर. गवईंनी भारताच्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते राष्ट्रपती भवनात भूषण गवईंचा शपथविधी सोहळा पार पडला. भूषण रामकृष्ण गवई हे भारताचे 52वे सरन्यायाधीश आहेत. सरन्यायाधीश भूषण गवईंचा कार्यकाळ सुमारे 6 महिने 10 दिवसांचा असणार आहे. सरन्यायाधीश गवईंचा जन्म हा 24 नोव्हेंबर 1960 रोजी महाराष्ट्राच्या अमरावतीत झाला. सरन्यायाधीश गवईंचे वडील आर.एस. गवई हे आंबेडकरी चळवळीचे नेते होते. आर.एस. गवई हे अमरावतीचे माजी खासदार तसंच 3 राज्यांचे राज्यपालही होते. आर.एस. गवईंनी रिपाई गवई गटाचं नेतृत्व केलंय. सरन्यायाधीश गवई बॉम्बे हायकोर्टाचे न्यायमूर्ती सुद्धा राहिले. सरन्यायाधीश बी.आर. गवई हे 1987 ते 1990 पर्यंत बॉम्बे हायकोर्टाचे वकील होते. सरन्यायाधीश संजीव खन्नांच्या निवृत्तीनंतर न्यायमूर्ती गवई हे सरन्यायाधीश पदी विराजमान झाले. बी.आर. गवईंच्या रूपानं महान सरन्यायाधीश देशाला मिळाले अशी प्रतिक्रिया माजी सरन्यायाधीशांनी दिली. सरन्यायाधीश गवई मूलभूत अधिकार आणि स्वातंत्र्याचं रक्षण करतील असाही विश्वास माजी सरन्यायाधीशांनी व्यक्त केलाय. दरम्यान सरन्यायाधीश गवईंची कायदेशीर कारकीर्द कशी असेल तेही पाहूया. 16 मार्च 1985 रोजी त्यांनी वकिलीला सुरुवात केली. 1987 ते 1990 दरम्यान ते मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्रपणे वकालत करत. त्यानंतर मुख्यतः नागपूर खंडपीठातही त्यांनी काम केलंय. तर 1992 ते 93 मध्ये ते नागपूर खंडपीठात सहाय्यक सरकारी वकील म्हणून कार्यरत होते. अतिरिक्त लोक अभियोक्ता म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलंय. तर 17 जानेवारी 2000 रोजी नागपूर खंडपीठासाठी सरकारी वकील आणि लोक अभियोक्ता म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर 14 नोव्हेंबर 2003 रोजी मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांना पदोन्नती मिळाली. 12 नोव्हेंबर 2005 रोजी कायमस्वरूपी ते न्यायाधीश झाले. तर 24 मे 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. दरम्यान भूषण गवईंचं महत्त्वाचं योगदान काय आहे तेही पाहूया. सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिकांसाठी आठवड्यातनं 1 दिवस त्यांनी निश्चित केला. उत्तर प्रदेशातील बुलडोझर कारवाई विरोधात त्यांनी सरकारला फटकारलं होतं. शिवाय नोटाबंदी, अनुच्छेद 370 रद्द करणं, इलेक्टोरल बॉन्ड योजना रद्दच्या ऐतिहासिक निकालांमध्येही त्यांचा सहभाग आहे.